महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा विजय निश्चित असल्याचे मत माजी आमदार शाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले। मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री 7 वाजता माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शेतकरी रयत क्रांती संघटना, महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील आणि भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपचे माजी सभापती संभाजी आलदर, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, भाजपच्या नेत्या जयश्री नागणे, सांगोल्याच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष राणी माने यांची राजमाता अहिल्याबाई होळकर चौक जुनोनी आणि अर्जुन चौक कोळा येथे प्रचार सभा संपन्न झाली। यावेळी जुनोनी आणि कोळा परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी बोलताना शहाजी पाटील म्हणाले, निवडणूक आहे ती लोकसभेच्या शेतकरी कामगार पक्ष असो, राष्ट्रवादी असो, भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो, सगळ्या मित्रांना मी आवाहन करतो की उद्या नरेंद्रजी मोदी सारखं कठोर नेतृत्व या देशात तुमच्या भागात तालुक्याचा विकास करणारे नेतृत्व फडणवीस साहेबांसारखं त्यांचा हात मजबूत करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून तुम्ही कमळ चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करून रणजितदादा नाईक निंबाळकर पाणी आलं कृष्णा खोरं तुम्हाला सगळ्याला माहिती, पण या पृथ्वीच्या पाठीवर कृष्णा खोरं हे पहिलं नाव कुणी घेतलं असेल तर या रणजित नाईक निंबाळकरांचे वडील हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी कृष्णा खोऱ्याची मागणी 1979 साली केली। 16 वर्ष संघर्ष केला, 95 ला कृष्णा खोरं मंजूर झालं। रात्रंदिवस दुष्काळासाठी कष्ट करणाऱ्या घराण्यातला माणूस उभा आहे मित्रांनो, भरभरून तुम्ही सगळ्यांनी जरा मतदान करावं असं कळकळीचं आवाहन करतो। फोन पोळ्यावर सारखा वाजतो, पोळ्याची पुरसभा आम्हाला थोडा उशीर होतो, समजून घ्या तुम्ही आणि उद्या मतदान करा। तसेच यावेळी भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, परंतु अशा या विकासाभूमी काम करणाऱ्या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारला आपण या ठिकाणी जेवढा आभार मानावं तेवढं थोडंच आहे। अशा कामस्वामी रस्ते करणाऱ्या, या ठिकाणी गोरगरिबांना मदत करणाऱ्या या सरकारला आपण निवडून देणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी मी एवढंच आवाहन करतो, भविष्याच्या काळामध्ये जर आपल्याला देशाला प्रगतीच्या टोकावर न्यायचं असेल तर निश्चितपणाने आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्र पक्षाचे आमचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं चिन्ह आहे कमळ, याच्या समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या आणि या भागाचा परत चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि या भागातलं मत प्रत्येकाचं मी नाही माझा विचार म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना हे तुमचं मत जाणार आहे। कशाही प्रकारचं मत वाया न घालवता आता प्रत्येक नेत्यांना आपण सांगा, तुमच्या निवडणुकीच्या वेळेला आपण बघू, परंतु ही देशाची लढाई, यामध्ये आम्ही कुणाचंही ऐकणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आपण घ्या, एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो। यावेळी भाजपचे माजी सभापती संभाजी आलदर, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, भाजपच्या नेत्या जयश्री नागणे, सांगोल्याच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष राणी माने, कोळा येथील भाजपचे नेते शिवाजी कोळेकर आदींनी मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख अरविंद पाटील, जुनोनीचे उपसरपंच पैलवान विलास वनमाने, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत घाडगे, लतिका मोटे, छाया मेटकरी, शिवसेना उपाध्यक्ष DS सावंत, भाजप किसान सेलचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, भाजपचे श्रीकांत पाटील, भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, शेतकरी रयत क्रांतीचे संजय देशमुख, दत्ता गायकवाड, नितीन कर्णे, दिलीप कोळेकर, बाळू कोळेकर, गजानन आलदर, बीरा आलदर, अशोक आलदर, दाऊद काटे, वसंत होवाळ, सूरज होवाळ आणि जुनोनी तसेच कोळा परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। यावेळी निवडणूक विभाग कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त नियुक्त होते।